राजाचा रथ जात होता, प्रधानाला म्हणे आपण आत्ताच निघालो, एवढी गर्दी का होऊन जमली, बघ ना काय झालंय ते. तो प्रधान होना, प्रधानने देखत 75,000 लिलाव चालना जायले बा. राजा जवळ ना म्हणे राजे, म्हणे काय तुम्ही टेल वस्तूना लिलाव चालू शे, कुठपर्यंत पोचना, म्हणे 75,000. रथवर ते उडी मार दिली राजाने. पुजारील म्हणे फक्त मूठ उघाड नको, 1.25 लाख दिसू म्हणे. काय म्हणला? 1.25 लाख दिसू, फक्त मूठ उघाड नको. तो पाहिन मन पडेल आपला खानदेश मा जाकेल मोठ 1.25 लाख नाही. तू को बरं म्हणतात, जर का खाली हाताकन तुम्हाला पाठवलं तर यात माझी लाज जाणार नाही. मग लाज कोणाची जाणार आहे? लाज कोणाची जाते? थोडक्यात फॉर एक्झाम्पल असं म्हणेल मी, सप्ताह कमिटीवाले सप्त्याची पावती घेण्यासाठी जातात लोकांकडे. एखादा श्रीमंत माणूस आहे, भरपूर श्रीमंत, आणि त्याच्या घरी गेल्याच्या नंतर तुम्ही पावती घेऊन आलात, चौकात 4 बाबा लोक बसलेत किंवा 4 तरुण बसलेत, त्यांनी त्या सप्ताह कमिटीवाल्यांना विचारावं का हो तुम्ही आप्पांकडे गेलते, साहेबांकडे गेलते, किती पावती घेतली? म्हणतात 101 रुपये. करोडपती माणूस आहे आणि सप्त्याला जर का 500 रुपये 101 रुपये देत असेल तर इज्जत कोणाची जाते? घेणाऱ्याची का देणाऱ्याची? हा, देणाऱ्याची जाते. थोडक्यात मला सांगायला आवडतं, मंदिराचा एक पुजारी होता. त्या पुजारी बाबानं काय केलं, मंदिर जरा जुनाट झालेलं म्हणून रंग वगैरे देण्यासाठी एकीकडनं 50,000 रुपये व्याजाकन उचलले. मंदिर क्लिअर करण्यासाठी 50,000 रुपये व्याजाकन उचलले आणि पूजा ठेवली राजाच्या हातून. कारण अपेक्षा होती जर का राजाच्या हातून पूजा झाली तर आपल्या मंदिराला कमीत कमी 1 लाख रुपये देतील, म्हणजे 50,000 रुपये व्याजाने उचललेले ते पण फिरतात आणि 50,000 रुपये आपल्या मंदिराला काहीतरी कामी येतील. या हिशोबानं मंदिराला कलर करण्यासाठी 50,000 रुपये व्याजाकडून उचलले आणि राजाला बोलवलं आरतीसाठी. आता राजानं आरती वगैरे करून घेतली आणि दक्षिणा ठेवली 1.25 रुपया. पुजारील थंडा गाम चाले ना, ज्यांना बरोबर 50,000 व्याज ना उचला येत तो 1.25 रुपये ठीन चालना, म्हणजे इज्जत घालावणं शेका नाही. पुजारीला काही सुचत नाही, पण पुजारीचं डोकं चालून गेलं. काय केलं, तो 1.25 रुपया उचलला, मंदिराच्या बाहेर आला ओट्यावर आणि म्हणला लोकांना, ऐका ऐका हो ऐका, आपल्या राजांनी आपल्या मंदिरात दान केलेली वस्तू आहे आणि त्या केलेल्या दानाचा लिलाव आहे, लिलाव. आता राजान दान करेल, काय करेल आणि काय नाही. एक म्हणे 10,000 रुपया. पुजारी म्हणे येडा आहे कर, तू सुधरत नाही का रे, पाणी नाही टाकत होता तू दूध मा. एक म्हणे 25,000, दुसरा म्हणे 50,000. आता राजान दान दिले काय काय नाही, 50,000. तिसरा म्हणला 75,000. राजाचा रथ जात होता, प्रधानाला म्हणे आपण आत्ताच निघालो, एवढी गर्दी का होऊन जमली, बघ ना काय झालंय ते. तो प्रधान होना, प्रधानने देखत 75,000 लिलाव चालना जायले बा. राजा जवळ ना म्हणे राजे, म्हणे काय तुम्ही टेल वस्तूना लिलाव चालू शे, कुठपर्यंत पोचना, म्हणे 75,000. रथवर ते उडी मार दिली राजाने. पुजारील म्हणे फक्त मूठ उघाड नको, 1.25 लाख दिसू म्हणे. काय म्हणला? 1.25 लाख दिसू, फक्त मूठ उघाड नको. तो पाहिन मन पडेल आपला खानदेश मा जाकेल मोठ 1.25 लाख नाही. जर का ती मूठ उघडली असती आणि लिलाव कोणीतरी घेतला असता त्याला ते टोकायची जाती बोती, पण आबरू कोणाची गेली असती? राजाची गेली असती. तसं तू खबर आहे देवाला सांगता, देवा तुझ्या दारातून जर का मी खाली हाताकण गेलो, यात आबरू माझी जात नाही, आबरू तुझी जाणार आहे. कारण मी काय साधारण नाहीये, परंपरेतला मुलगा आहे मी, वंश परंपरा. हा, आणि अशा भक्ताला जर तू खाली हाताकन पाठवत असेल तर आबरू माझी जात नाही, तुझी जाणार आहे, असं तुकोबार आहे ठामपणे सांगतात. साध्या सोप्या भाषेमध्ये अभंग सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. वाजलेत 11:15. 15 मिनिटात सेवेला पूर्णविराम असेल. जास्त वेळ तुमचाही घेणे नाही आणि माझाही देणे नाही. ठरलेल्या वेळेत कीर्तन करायचं, बरोबर आहे ना? 15 मिनिटं मावरू ना. तुम्ही असा गुंगाई का बं जातात? अच्छा, नाही त्यांच्याकडनं घ्यायचं ना आपल्याला ते.
चालू देऊ अजून असं? चालू देऊ का अजून? तरी कितला टाइम? 12 वाजा लागून आखी रात. याला कीर्तन म्हणतस हो, गोंधळ नाही. तुमले असं वाटणं बा दोन्ही मिक्सर होतीन बा. काय हरकत नाही, तुम्ही जर बसायला तयार असाल तर 15 मिनिटं मी बोलायला अजिबात कंटाळा करणार नाही. कारण आता टाईम वाचाडीस नाही, काय फायदा आहे. लागणार डिझेल ते उलगी घे. आता चला भाऊ कमी करसो, ते डिझेल वाची जाई असं बी काय नाही. जे लागा होतं ते लागी घे. 15 मिनिटं जास्त काय कमी काय. तुम्ही बसायला तयार असाल तर आपल्याला काही अडचण नाही. हां, आणि या लोकेशना बी हा पाहिजे. या सांगतील अहो करजदार होऊ नका, 12 वाजाडत जाणू. काय हरकत नाही, तुम्ही म्हणसाल तर तुमच्यासाठी 15 मिनिटं जास्त घेईल. असो. तुकोबरायांनी जो भगवंताकडे अधिकार प्राप्त केला तो अधिकार होता नामचिंतनाचा. जोपर्यंत आपण भगवंताकडे नामचिंतन करत नाही देवाचं, तोपर्यंत आपला देवाकडे मागण्याचा अधिकार नसतो. आजचा 7वा दिवस आहे, तुमचा सुद्धा मागण्याचा अधिकार आहे. ज्यांनी पहिल्या दिवसापासून आजपर्यंत कीर्तन ऐकले असतील त्यांनी देवाकडे मागण्याचा अधिकार आहे. पण कीर्तनात नुसतं बसून चालत नाही, तर मागण्याचा अधिकार त्यांचा असतो की ज्यांनी अंतःकरणापासून देवाची भक्ती केलेली. दिवसभर तर काय शक्य होत नाही. तुम्ही लिहिताना म्हणतात अखंड हरिनाम यज्ञ सप्ताह. अखंड त्याला म्हणतात ज्याला खंडन नसतं, पण तरी आपला करता अखंड म्हणले होतं आपण. बरं, अखंड तुम्ही नामचिंतन नाही करत असाल, पण कमीत कमी कीर्तनात बसून जेव्हा आमचे महाराज मंडळी विठ्ठल विठ्ठल म्हणतात तेव्हा तुम्ही सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायला पाहिजे. तुम्ही सुद्धा टाळी वाजवायला पाहिजे. आणि ज्यांनी 7 दिवसामध्ये मागच्या 6 दिवसामध्ये कीर्तन ऐकले असतील, खरंच टाळी वाजून भजन केलं असेल, तर त्यांचाही आज देवाकडे मागण्याचा अधिकार आहे. आणि तो अधिकार प्राप्त होतो अंतःकरणापासून भजन केल्याच्या नंतर. आता तुम्ही 6 दिवस केलं की नाही मला नाही माहिती, पण आज 7वा दिवस आहे. आज सर्वांनी अंतःकरणापासून देवाची भक्ती करायची. हातानं टाळी, मुखानं नामचिंतन. सगळ्यांनी टाळी वाजून भजन करायचे. बाबा गाते कीर्तन दातृत्व सुरेश उत्तम रघुनाथ आणि रमेश तिघ या. बार कुमार